उन्हाळ्यात आवर्जून पिलं जाणारं थंड पेय म्हणजे कैरीचं पन्हं. कैरीचं पन्हं आज बनवलंय. खूप सुंदर तयार होतं. ह्याचा रंगही तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असा रंग आलाय आणि बनवायला अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये बनून तयार होतं. इथे काय केलं मी तोतापुरी कैरी आणली आहे. साधारण ही कैरी जी आहे ती 400 ग्रॅम आहे. ही कैरी आपल्या कुकरमधून शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. तर मी इथे साधारण 3 शिट्ट्या देऊन घेतीये. कुकरमधून शिट्ट्या देऊन घेतल्या ना, की पटकन कैरीचं पन्हं तयार होतं आणि कैरी पण पटकन शिजून जाते. 3 शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता कैरी छान आपली शिजलेली आहे. आता हे पन्हं साधारण 7 ते 8 ग्लास होईल, एवढं पन्हं तयार होईल ह्याचं. तर तुम्ही ते 2-3 दिवसांसाठी स्टोअर पण करू शकता. ह्याचं जे अर्क आहे तो. तर ते कसं करायचं मी तुम्हाला सांगते. इथे आता पूर्ण कैरी शिजलेली आहे ती बाजूला काढून घेतली एका ताटामध्ये मी. ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आहे ना, ह्याचा गर जो आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा. खूप छान असते हे उन्हाळ्यामध्ये पेय प्यायला आणि सगळ्यांनाच आवडणारं आहे. कैरी तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये सहज उपलब्ध होते. त्यामुळे कैरीचं हे पन्हं तुम्ही कायम बनवून पिऊ शकता. आता जर तुम्हाला हे स्टोअर करून ठेवायचं असेल तर ह्याला एक उकळी द्यावी लागते. उकळी दिलीत ना तर साधारण महिना 2 महिने हे फ्रिजमध्ये टिकतं. पण महिना 2 महिन्याचं बनवून ठेवण्यापेक्षा 2-3 दिवसाचं तुम्ही बनवून ठेवलत ना, तरी ते छान उत्तम होतं आणि बनवायला फार वेळ लागत नाही तर मग कशाला आपण स्टोअर करून ठेवायचं ना. आपण फ्रेश कधीही बनवून पिऊ शकतो. हे बघा आता हे जो गर काढलाय मी, कोळीच्या सालीचा पूर्ण गर काढून घ्यायचा. तो 1 वाटी गर आहे. हा 1 वाटी गर ह्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आणि मग आपल्याला 1 वाटी गराला 1 वाटीच गूळ लागणार आहे. खूप जास्त तुम्ही गावठी कैरी वगैरे वापरलीत तर ती प्रचंड आंबट असते. त्यावेळी गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवा तुम्ही. म्हणजे कसं आहे, की आपला आंबटपणा जो आहे कैरीचा, त्याला अनुसरूनच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. थोडासा अंदाजानेच कमी जास्त करायचा आहे. आता मी इथे तोतापुरी कैरी घेतलेली आहे. ती त्याच्या हिशोबाने आपल्याला 1 वाटी जो गर काढलाय त्याला 1 वाटीच आपल्याला गूळ लागणार आहे. तर गूळ किसून किंवा कट करून तुम्ही कसाही घेऊ शकता. तर हे बघा, मग इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर आता ह्या गरामध्ये आपण घालून घेऊयात. आणि ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही न घालता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. सहज बारीक होतं. ह्याच्यामध्ये बिलकुलही काही दुसरं घालण्याची गरज पडत नाही. त्या मिक्सरमध्ये हे मिक्सर बंद चालू करून बारीक करून घ्यायचं. एकदम परफेक्ट अशी पेस्ट आपल्याला ह्याची तयार करून घ्यायची आहे. हे बघा, एकदम परफेक्ट अशी ह्याची पेस्ट तयार झालेली आहे आणि कलरही किती सुंदर आलाय तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये कैरीचं पन्हं बनवताना आहे ना, शक्यतो साखरेचा वापर करूच नका. गुळाचाच वापर करायचा. आता हे काढून घ्यायचं सगळं, गाळून घ्यायचं. म्हणजे गुळामध्ये काही कचरा असेल, खडा वगैरे असेल किंवा मग कैरीचं आपला साल वगैरे राहिलं असेल, तर ते ह्याच्यातून निघून जातं. नाही राहत शक्यतो काही, पण आपण एक सेफर साईड गाळून घ्यायचं. हे बघा, ह्याच्यामध्ये फक्त एक गुळाचा खडा राहिलाय, बाकी काहीही नाहीये ह्याच्यामध्ये कचरा. पण तरीसुद्धा आपण एकदा गाळून घ्यायचं. गाळून झालं ना, की हा झाला आपला अर्क तयार पन्ह्याचा. आता हे तुम्ही कधीही वापरू शकता जसं लागेल तसं. हे 2-3 दिवसाचं पन्हं आपलं तयार झालेलं आहे. साधारण 3 ग्लास होतील प्रत्येक वेळी. तर आता काय करायचं, हे बाटलीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. तर मी आपल्या एका छोट्या बाटलीमध्ये हे काढून ठेवते. म्हणजे 2 ते 3 दिवस जसं हवं तसं आपल्याला पन्हं काढून पिता येतं. फार दिवसाचं स्टोअर करण्याची गरज पडत नाही. अ, ते उकळवायचं वगैरे ह्याच्यात काहीही ती प्रोसेस नाहीये. फक्त तुम्ही हा दळ काढून ठेवा. ह्याच्यामध्ये तुम्हाला आधीच जर का मीठ आणि वेलदोड्याची पूड वगैरे घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. पण आपण फ्रेश ज्यावेळेला बनवतो त्यावेळेला 2 मिनिटात बनवू शकतो. आता इथे हे उरलेलं जे आहे ना, ह्याच्यातच मी तुम्हाला पन्हं तयार करून दाखवते. इथे मी आता साधारण 2 मोठे ग्लास पाणी घालून घेतेय. आता हे मिक्सरच्या भांड्यामधून आपण बारीक केलंय ना, त्याच्यातूनच मी पाणी पाणी फिरवून घेते. म्हणजे कसं, की वाया जाणार नाही. तर आता हे सगळं घातलं ना ह्याच्यामध्ये पाणी, की मग हे जरा थोडंसं 1 मिनिटभर हलवून घ्यायचं. हलवून झालं ना, की मग ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ, जसं आपण लिंबाचा सरबत करतो ना, अगदी तशा पद्धतीने थोडंसं मीठ घालायचं आणि थोडीशी वेलदोड्याची पूड घालायची. तर गूळ तर आहे त्यामुळे साखरेचा काही प्रश्नच येत नाही आणि बर्फ घालायचा आणि हलवून घ्यायचं. खूप सोपं आहे बनवायला. लगेच 2 मिनिटांमध्ये तयार होतं. 2-3 दिवसाचं करून ठेवायचं. उकळी वगैरे देण्याची काही गरज नाही. महिनाभर साचवण्याची काही गरज नाही. तुम्ही बघू शकता किती झटकन आपलं हे पन्हं तयार झालं. खूप सुंदर एकदम होतं या पद्धतीने. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून बघा. अतिशय प्रचंड छान चव येते. अगदी तुम्हाला थोडीशी चव अजून वाढवायची असेल ना, तर ह्याच्यामध्ये अगदी शेवटी केशर घालून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं. कैरीचं पन्हं तयार होतं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायच्या असतील, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
मी अशाच छान-छान सोप्या आणि पौष्टिक रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. इथे पन्हं आपलं तयार झालेलं आहे. 3 ग्लास साधारण हे पन्हं तयार झालेलं आहे. तुम्हीही एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करा. भेटू पुढच्या एखाद्या अशा छानशा, साध्या, सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.